ओम शांती. आजची तारीख आहे 19/1/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्हाला नशा राहिला पाहिजे की आम्ही ब्राह्मण सुदेवता बनत आहोत. आम्हा ब्राह्मणांनाच बाबांचे श्रेष्ठ मत मिळत आहे. प्रश्न आहे, ज्यांचे नवीन रक्त आहे त्यांना कोणता छंद आणि कशाचा उत्साह असला पाहिजे? उत्तर, ही दुनिया जी जुनी आयरन एजेड दुनिया बनली आहे, तिला नवीन गोल्डन एजेड बनविण्याचा, जुन्याला नवीन बनविण्याचा छंद असायला पाहिजे. कन्यांचे नवीन रक्त आहे, तर आपल्या हमजिन्सला म्हणजे आपल्या बरोबरीच्या कन्यांना उठवले पाहिजे, म्हणजे ज्ञानात आणले पाहिजे. नशा कायम ठेवला पाहिजे. भाषण करण्यासाठी देखील खूप उत्साह असला पाहिजे. आजचं गीत आहे, रात के राही थक मत जाना, सुबह की मंजिल दूर नाही. ओम शांती. मुलांना या गीताचा अर्थ तर समजला. आपण सर्वजण रात के राही आहोत आणि आता सकाळची मंजिल म्हणजेच आपली नवीन दुनिया खूप जवळ आहे, दूर नाही, म्हणून थकायचं नाहीये. आता भक्ती मार्गाची घोर अंधारी रात्र पूर्ण होत आहे. मुले समजतात, आमच्यावर आता मुकुट येणार आहे. इथे बसलो आहोत. एम ऑब्जेक्ट आहे मनुष्यापासून देवता बनण्याचे. बाबा उदाहरण सांगतात की जसे संन्यासी समजतात, तुम्ही स्वतःला म्हैस समजलात तर तसे रूप होईल, म्हणून ते सांगतात की स्वतःला म्हैस समजा. तर असं समजायला सांगितल्यानंतर जे शिष्य होते ते तसं अनुभव करायला लागले आणि नंतर त्यांना म्हटलं की तुम्ही आता बाहेर जा. तर ते म्हणायला लागले की या दरवाज्यातून आम्ही कसं बाहेर जाऊ, कारण आमचं रूप तर म्हैस इतकं मोठं आहे. म्हणजे ते प्रॅक्टिकल मध्ये असं अनुभव करायला लागले. हे उदाहरण बाबा का देतात? कारण बाबा सांगतात की तुम्ही स्वतःला काय समजा, तर आपल्याला काय बनायचं आहे ते आपलं एम ऑब्जेक्ट, लक्ष जर आपण आपल्या बुद्धीमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट करत राहिलो तर आपलं स्वरूप सुद्धा तसं बनू शकेल. ते दैवी गुण, दैवी संस्कार आपल्यामध्ये येतील. म्हणून बाबा आपल्याला ते उदाहरण देतात. तर बाबा सांगतात की तुम्ही पूर्ण आत्म अभिमानी बनलात तर अजून काय पाहिजे? तुम्ही ब्राह्मण तर आहातच. जाणता की आपण देवता बनत आहोत. देवता किती पवित्र होते. इथे किती पतित मनुष्य आहेत. भले चेहरा मनुष्याचा आहे, परंतु सिरत म्हणजे आचरण मात्र बघा कसे आहे. जे देवतांचे पुजारी आहेत ते स्वतः देखील त्यांच्या पुढे महिमा गातात की तुम्ही सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण आहात आणि आम्ही विकारी पापी आहोत. चेहरा तर त्यांचाही मनुष्याचाच आहे आणि देवता सुद्धा मनुष्यात सारखेच आहेत, म्हणजे मनुष्यच आहेत, परंतु त्यांच्यामध्ये दैवी गुण आहे. मग बाबा सांगतात, बाबा म्हणतात की तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात. आपण हे शरीर सोडून जाऊन देवता बनणार, कारण आता आम्ही हा राजयोग शिकत आहोत. तर हे फोटो देखील मदत करतील. कोणत्या फोटोंविषयी बाबांनी सांगितलं तर देवी देवतांचे फोटो, की ज्या देवी देवतांची आपण पूजा करत आलो, तर आपण आता मनुष्यापासून देवता बनत आहोत. तर ज्या वेळेला ते फोटो आपण बघू तर त्यावेळेला आपल्या समोर लक्ष वारंवार बुद्धीमध्ये स्मरणात राहील. त्याचबरोबर आज बाबा सांगत आहेत की तुम्ही तुमचे फोटो काढून ठेवा.
कोणता फोटो काढून ठेवायला सांगितला तर बाबा सांगतात की तुम्ही तुमचा साधारण स्वरूपामधला म्हणजे वर्तमान ब्राह्मण स्वरूपाचा फोटो काढून ठेवा आणि एक असा फोटो की ज्याच्यामध्ये आपण डबल ताजधारी असू म्हणजे दैवी स्वरूपाचा फोटो आपण आपला काढून ठेवायचा की जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा ते स्मृतीमध्ये येईल की आपल्याला ब्राह्मण पासून देवता बनायचं आहे. जसं बाबा सांगतात की भक्ती मार्गमध्ये सुद्धा अनेक जण देवी देवतांचे फोटो तर समोर ठेवतात आणि ब्रह्मबाबा जे होते ब्रह्मबाबांनी सुद्धा विष्णूचे भक्त होते तर ब्रह्मबाबा सुद्धा त्यांचा फोटो म्हणजे विष्णूचा फोटो नारायणाचा कायम आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचे आणि बिझनेसच्या तिथे पण त्यांचा फोटो लावलेला होता. तसं बाबा सांगतात की तुम्ही सुद्धा हा फोटो तुमच्या जवळ ठेवा किंवा तुमच्या घरामध्ये दुकानामध्ये कुठे लावलेला असेल तर तुम्हाला तर स्मृतीमध्ये राहील की आपल्याला असं बनायचं आहे. परंतु जर तुम्हाला कोणी विचारलं की हा फोटो का लावलाय तर त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता की आम्हाला आता असं बनायचं आहे आणि बाबा आम्हाला असं बनवत आहेत. मग बाबा म्हणतात आपण स्वतः हीच चेकिंगही केली पाहिजे की मला स्वर्गामध्ये देवी देवता बनायचं तर मला किती दैवी गुण धारण केले पाहिजे, कसं बनलं पाहिजे. जर आपल्यामध्ये दैवी गुण नसतील दुर्गुण असतील किंवा विकार असतील तर आपण स्वर्गामध्ये कसे जाणार. याचंच उदाहरण देताना म्हटलं जातं की लक्ष्मीचं स्वयंवर होतं आणि त्यावेळेला नारद तिथे गेले होते तर त्यांना सांगितलं गेलं की तू आपलं तोंड बघ की लक्ष्मीला वरण्याच्या लायक आहेस का. तर जेव्हा बघितलं तर तेव्हा चेहरा माकडाचा चेहरा दिसला. मग बाबा म्हणतात की मनुष्याला देखील लाज वाटेल की माझ्यामध्ये तर हा विकार आहे मग मी श्री नारायणाला किंवा श्री लक्ष्मीला कसे वरणार. म्हणून बाबा युक्ती सांगतात की आपण कशा प्रकारे बाबांची आठवण करून विकारांवर विजय प्राप्त करायचा आणि दैवी गुणांची धारणा करून कशा प्रकारे आपण लक्ष्मीला वरू शकतो. तर बाबा म्हणतात की जसजशी तुमची अवस्था वाढत जाईल तुमची स्थिती उच्च होत जाईल तर तुम्हाला तितकं उच्च पद मिळेल आणि विनाश तर हा कलियुगी दुनियेचा विनाश तर हा समोर उभा आहे आणि दिवसेंदिवस हे जे वादळ आहे हे अधिकच तीव्र होत चाललं आहे आणि या दुनियेच्या विनाशाकरिता बॉम्ब्स वगैरे सुद्धा तयार होत आहे. बाबा म्हणतात की तुम्ही हे जे ज्ञान घेत आहात हे शिक्षण घेत आहात तर हे शिक्षण भविष्यामध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी आहे. तुम्ही एकदाच पतितापासून पावन बनतात आणि तुम्ही समजतात की आता ही दुनिया जी आहे एक प्रकारे नरक दुनिया आहे परंतु दुनियेमध्ये मनुष्य जे राहतात ते तर असे समजत नाही की आपण नरकवासी आहोत कारण ते पत्थर बुद्धी आहेत. आणि आता बाबा म्हणतात की तुम्ही पत्थर बुद्धीपासून पारस बुद्धी बनत असाल. बाबा म्हणतात की तुम्ही पत्थर बुद्धीपासून पारस बुद्धी बनत आहात. ज्यांच्या नशिबात असेल तर त्यांना पटकन समजेल नाहीतर तुम्ही कितीही डोके आपटा त्यांच्या बुद्धीत बसणार नाही. बाबा म्हणतात की ज्यांना ज्ञान आहे तर ते स्वतः तर पवित्र राहतीलच परंतु आपल्या मुलांना सुद्धा विकारांच्या पासून वाचवत राहतील. तर बाबांनी सांगितलं की तुम्ही जाणता की भ्रष्टाचारी दुनिया आहे. श्रेष्ठाचारी दुनिया हवीशी वाटते. भगवान वाच आहे मी जेव्हा श्रेष्ठाचारी बनविण्यासाठी येतो तेव्हा सर्वजण भ्रष्टाचारी असतात. मी सर्वांचा उद्धार करतो. गीतेमध्ये देखील लिहिलेले आहे भगवंतालाच साधू संत इत्यादी सर्वांचा उद्धार करण्यासाठी यायचे आहे. एक भगवान बाबाच येऊन सर्वांचा उद्धार करतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटते
की मनुष्य किती पत्थरबुद्धी बनतात. यावेळी मोठ्या मोठ्या लोकांना जर कळले की गीतेचा भगवान शिव आहे तर माहीत नाही काय होईल. हाहाकार माजेल. परंतु अजून अवकाश आहे. बाबा म्हणतात की आपल्या हमजिन्सला म्हणजे आपल्या बरोबरीच्यांना उन्नत केलं पाहिजे. त्यांना ज्ञान देऊन त्यांची प्रगती केली पाहिजे. गायन देखील आहे गुरु माता. माता गुरु कधी असते हे आता तुम्ही जाणता. जगत अंबाच राजराजेश्वरी बनते. मग तिथे कोणी गुरु असतच नाही. गुरुची परंपरा ही आता चालते. बाबा येऊन मातांवर ज्ञान अमृताचा कलश ठेवतात. सुरुवातीपासूनच असे होते. सेंटर्ससाठी देखील म्हणतात की ब्रह्मकुमारी पाहिजे. तर बाबा म्हणतात स्वतःच चालवा. हिम्मत नाही आहे का सेंटर चालवण्याची? तर म्हणतात नाही बाबा, टीचर पाहिजे. तर हे देखील चांगले आहे. बाबा म्हणतात गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा गोड गोड मुलांचा आपल्या मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण सुप्रभात. आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, श्री श्री शिवबाबांच्या श्रेष्ठ मतावर चालून स्वतःला श्रेष्ठ बनवायचे आहे. श्रीमतामध्ये मनमत मिक्स करायचे नाही. ईश्वरीय अभ्यासामध्ये मग्न होऊन राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, आपल्या हमजिन्सच्या कल्याणाच्या युक्त्या करायच्या आहेत. सर्वांप्रती शुभ भावना ठेवून सर्वांना खरा मान द्यायचा आहे. लंगडा मान नाही, म्हणजे खोटा मान द्यायचा नाही, म्हणजे फक्त तोंड समोर असेल त्यावेळेलाच मान देणं असं नाही, तर खरा मान सर्वांना द्यायचा आहे. आज बाबा वरदान देतात, बाबांच्या निरंतर सोबतीच्या अनुभूतीद्वारे प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्पामध्ये सहयोगी बनणारे सहजयोगी भव. विश्लेषण आहे, जसे शरीर आणि आत्म्याचा जोपर्यंत पार्ट आहे तोपर्यंत ते वेगळे होऊ शकत नाही, अगदी तशी बाबांची आठवण बुद्धीतून वेगळी होऊ नये. सदैव बाबांची सोबत असावी. दुसरी कोणतीही स्मृती आपल्याकडे आकर्षित करू नये. यालाच सहज आणि स्वतः योगी म्हटले जाते. असा योगी प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्प प्रत्येक वचन प्रत्येक कर्मामध्ये सहयोगी असतो. सहयोगी अर्थात ज्याचा एकही संकल्प सहज योगाशिवाय नसावा. असे योगी आणि सहयोगी शक्तिशाली बनतात. आजचा सुविचार आहे, समस्या स्वरूप बनण्याऐवजी समस्येला समाप्त करणारे समाधान स्वरूप बना. आजचा अव्यक्त इशारा आहे, या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. आपल्या स्थूल आणि सूक्ष्म बंधनांची यादी समोर ठेवा. बाबांनी सांगितलं, आपले सूक्ष्म बंधन कोणते आणि स्थूल बंधन कोणते याची यादी समोर ठेवा. तर स्थूल बंधन तर आपल्याला माहिती आहेत, परंतु सूक्ष्म बंधन म्हणजे मनाचं बंधन. तर बाबांनी सांगितलं त्याची यादी समोर ठेवा. हे लक्ष ठेवा की मला बंधनमुक्त बनायचेच आहे, आता नाही तर कधीच नाही. सदैव हाच पाठ पक्का करा की आताच मला बंधनमुक्त बनायचं आहे. स्वतंत्रता ब्राह्मण जन्माचा अधिकार आहे. आपला जन्मसिद्ध अधिकार प्राप्त करून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
जेव्हा स्वतःला गृहस्थी म्हणजे सांसारिक समजता तेव्हा गृहस्थीचे जाळे असते. गृहस्थी बनणे अर्थात जाळ्यात अडकणे, ट्रस्टी अर्थात मुक्ती. ओम शांती.